विचारायचं फक्त माहिती आहे, आता जे तुम्ही मीटर बसवलं बरोबर, हे चांगलं आहे म्हणून तुम्ही आधी पहिल्यापासून वापरायला, हे ठीक आहे. बंद पडलं तर तुम्ही मला बोलू शकता. आता माझं मीटर बिल किती येते? 380 ते 480. आता मी विचार साहेबांनी फोन लावला, गडबडीत आहे म्हणजे रस्त्यावर म्हणजे तुम्ही टाळू नका म्हणतो, काय असेल ते त्याला उत्तर द्या मला काय असेल. तर तुम्ही मला सांगा 380 ते 480 बिल येते, त्याच्या व्यतिरिक्त जर आता स्मार्ट मीटर बसवणार, मला हरकत नाही बसवलं ठीक आहे, तर त्याच्या व्यतिरिक्त 600-700 रुपये बिल यायला तुम्ही सोचणार काय? मला एक लिहून देऊ शकता? नाही, आपण काय करायचं, जर का बिल जर का वाढला असेल ते चेक करा, काय अडचण आहे. नाही, आता जे आहे की मीटर ठीक आहे. मला मी काय म्हणतोय, मी त्यांना मला आता तुम्ही माझ्यावर एक मला हे पाठवलं, लेटर पाठवलं, मी बी त्याला उत्तर दिलं, मला एक अर्ज लिहून द्या म्हणजे. मी काय म्हणतो, मला सध्याचं बिल बदलायचं, हे मीटर बदलायचं नाही, हाय ओके आहे सगळं, कारण मी पाठीमागे बदलून बघितले, त्यात मला मीटर वाढून आले, बिल वाढून आले आमका, मी दोनदा बदललं ठीक आहे. एकदा मी विचारलं म्हणजे बरोबर आहे, 170 युनिट आलं ते मान्य आहे, ते मी मान्य करू शकते म्हणजे उन्हाळ्यात तेवढं बिल हे झालं. पण मग त्याच्या आधी म्हणलं तुम्ही कसं मला एक कमी करून दिलं असं म्हटलं, कारण बिल वाढूनच आलेलं ना म्हणलं. मग तुमची जाऊन तुम्ही चुकताय, कुठं चुकलाय, मी बी चुकतोच, माझं म्हणलं चुकतील. तर मला काय म्हणायचं आहे की ते मीटर मला आता सध्या तर मला बघायचं नाही, म्हणजे माझा साहेब यांचं जे म्हणणं आहे की यांना मीटर बदलायचं नाही, त्या संदर्भात लोकांच्या मध्ये एक प्रश्न आहे की नागरिक घरामध्ये नसते आणि तुम्ही येऊन तिथं मीटर बदलू शकता का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशा ग्राहकांची मानसिकता किंवा इच्छाशक्ती नसेल की माझं मीटर पहिलं चांगलं आहे आणि तुम्ही येऊन डायरेक्ट तिथं मीटर लावू शकताय का? त्यांना ते जुनं मीटरच ठेवायचं असेल आणि स्मार्ट मीटरची त्यांना गरज नसेल तर तुम्ही स्मार्ट मीटरची जबरदस्ती करू शकता का? जबरदस्ती असं नाही, पण आपण ह्याच्या ऍक्टनुसार, इलेक्ट्रिसिटी ऍक्टनुसार आपण मीटर बदलू शकतो. तर सुद्धा आम्ही तरी सुद्धा आपण काय करतो, आपले स्टाफ जेव्हा जातो तेव्हा परमिशन घेऊनच चेंज करायचं, पण नियमानुसार, कारण तो मीटर एमएससीडीसीलाच प्रॉपर्टी आहे ना, त्यामुळे आपण तो मीटर चेंज करतो. तरी सुद्धा आपले सगळे स्टाफ आहेत, लोकांना समजावूनच चेंज करून घ्यायचं. पण काय होते, आता काही लोक घरात नाही नसतात, त्या ठिकाणी डायरेक्ट तिने मीटर बदलले, ती लोक वरडा लागल्यात की आम्ही घरात नाही आणि इथं मीटर बदलले, मग हे योग्य आहे का? नाही, मी ते एकदा खात्री करतो, कारण मी 100% खात्री देतो, कारण मी स्टाफ बऱ्यापैकी आपले जे स्टाफ आहे ते त्या ग्राहकाला एकदा फोन तर करायला, किंवा तिथं कोणतरी जे घरात असेल, आजी किंवा कोणतरी असेल, त्यांना समजावूनच मीटर चेंज करायला. ज्या विषयाप्रमाणे हिने सांगितलं त्या पद्धतीनं माझ्या जनावरावर पेटीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले. जुनं मीटरचं बिल हिने सांगितलं त्या पद्धतीनं ज्यांचं 600-700 रुपये बिल येत होतं त्यांचं बिल अचानक 2200 आणि 2500 रुपये बिल आले वाढून, नवीन मीटर बसवल्या. मग मला काय म्हणायचं आहे की एका महिन्यात असा किती वापर त्या लोकांचा झाला की बाबा त्यांचं बिल 2200 आलं. मग त्या लोकांना मी इथं सानप साहेबांच्याकडे, आपल्या जागी सानप साहेब इथं दुधाळीत असतात, त्यांच्याकडे मी 4 दिवसापूर्वी लावून दिलं. मग त्यांना जाताना पण मी काय सांगितलं आमच्या ग्राहकाला की मागची जुनी बिलं सगळी घेऊन जा. तो जुनी बिलं घेऊन आला, त्याचं 500 आणि 700च्या वर बिल नाही, कारण एका खोलीत राहतो, 500 पण लय झाले आणि त्याला स्मार्ट मीटर बसवलं 2500 बिल आलं. लोकांच्यात संभ्रम आहे की नवीन मीटर बसवलं की अचानक आमचं 1000-1500 बिल वाढते. मग त्यामुळं आमचं तर प्रामाणिक मत आहे की स्मार्ट मीटरची सक्ती तुम्हाला करू नका. ज्यांचे जुने मीटर जर चांगले असतील तर त्याला हात लावू नका. ज्यावेळी लोकांच्यातनं मानसिकता किंवा तुमचं कंपल्सरी ज्यावेळी होईल वर्ष 2 वर्षात कायद्यात, कारण मुख्यमंत्र्यांनी पण अधिवेशनामध्ये असं सांगितलं की कंपल्सरी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाही आणि कुठल्याही ग्राहकाच्या इच्छेविरुद्ध जाऊन ते मीटर बसवू शकत नाही. आता मला ह्या आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनं असं कळालं नागरिकांच्याकडनं की जर स्मार्ट मीटर नको असेल तर ह्यांच्याकडनं तुम्ही अर्ज भरून घ्या. तो कसला अर्ज घ्यायला आणि कशा पद्धतीचा मी एकदा खात्री करतो. मला ही मान्य आता नाहीच आहे. तुम्ही कसं आहे, ज्यावेळी मीटर आता म्हणतात पहिलेही मीटर पार्टी जातो म्हणतात चालूच होती ना, तेव्हा तुम्हाला पॉईंट दिसला आणि आता बरोबर पॉईंट दिसले. ठीक आहे, माझं बंद पडलं किंवा काय झालं की दुरुस्त करून ठीक आहे, आता तुम्ही देतच नाही, तुम्ही डायरेक्ट हे करा तर ठीक आहे. मग आता माझं बिल कंपल्सरी एवढे येते 380 झालं, म्हणजे युनिट माझं 51 किंवा 48 युनिट असे समजा त्याच्यावर जर युनिट राहायला आता नवीन बसून तर मग कोणाचा दोष आहे? एकदा मी चेक करतो, तुम्ही म्हणताय ना, आता मी त्याच्याबद्दल म्हणत नाही, कारण काय एकदा मीटर चेंज करता रिडिंग वगैरे चुकलेले आहेत ते मान्य करतो, त्यांची बिलं पण दुरुस्त झालेली आहे.
पण तुम्ही असं म्हणाला एवढा डिफरन्स 100% पडणार नाही नवीन मीटर मग ते मला तुम्ही काय ते मला तुम्ही proof करून द्या की तुम्ही- हा. युनिट माझा एक हो. एवढं होते युनिट किंवा त्याच्यावर जाणार. तुमच्या ते जो मीटर जुना मीटर आहे हा. नवीन मीटर सिरीज मध्ये लावा ते सेम रिडिंग 100% पडणार आता ह्यांना असं पण एका आपल्या एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांना म्हणलंय बसवणाऱ्या मीटर हा. की तुम्ही आता जर मीटर बदलणार तर जुन्या मीटरचं रिडिंग घ्यायला कोण दारात येणार नाही नाही. आणि उद्या हा, तो- रिडिंग वाढलं बिल वाढलं की ते एकदम तुम्हाला भरायला आलं हे चुकीचं आहे ना. आता कंपल्सरी तर करायचं नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मग जुन्या मीटर ग्राहक तुमचीच आहे तुम्ही ग्राहकांचं तिथं जाऊन तुम्ही ते रिडिंग तर घ्यायलाच पाहिजे. मग मुद्दाम तुम्ही नागरिकांची पण थकबाकी वाढवू नका जेणेकरून उद्या तुम्ही त्याच्या दारात जाऊन लाईट तोडणार मग त्याचे दंड व्याज वाढत जाणार. तर असं काही होता का म्हणे आपल्या भागातील लोक सहकार्य करणार आहेत जेव्हा तेव्हा विश्वास लोकांचा पटेल स्मार्ट मीटरवर तेव्हा तुम्हाला स्वतः ते फोन करून बसवून घेते. पण आता लोकांना नको आहे त्यांना तुम्ही जबरदस्ती करू नका. आणि जे जुने मीटर आहेत त्यांचं रिडिंग घ्यायला तुम्ही नाही, आम्हाला बाकी नाही ना तुमच्याकडे एवढेच सहकार्याची अपेक्षा आहे. फक्त जनतेचा उद्रेक होऊ देऊ नका. आता तुम्हाला ते पण स्पष्ट सांगतो की असं कोणाचं बिल वाढवलेलं आहे अंदाजे बिल वाढवलेलं नाही तसं नाही. आपल्या म्हणतो साहेबांनी सांगितलं काय कारण ही बरोबर विरोध केला म्हणजे काय कुठल्याही गोष्टीला केला कारण आले त्याला केला हो तो उगाच करणार आहे नाही ते. आता तुम्ही म्हणताय ना की असं मीटर आपण त्या सिरीज मध्ये मीटर लावायचं का तसं असेल तर तुम्ही मला आता सांगा एक मला अर्जावर लिहून देऊ शकता की माझं बिल एवढे एवढे ते काय कायम बिल आहे 380 ते 480 युनिट प्रमाणे हा, सांगा. बरोबर आहे हो. जर त्याच्या व्यतिरिक्त वर आलं तर तुम्ही मला करून देऊ शकता असं नाही, देऊ मी शकता? तुम्हाला नाही ना. एक मिनिट अगोदर मी सांगतो. आता मला सांगा मी आता घरात 15 दिवस नसेल हा. ते 100% कमी येणार 20च. आणि तुम्ही कंटिन्यू येते तुमच्या घरात 4 पाहुणे आले 100% जास्त वापरू शकतो रेग्युलर पेक्षा. त्यामुळे आपण काय असेल ते रिडिंग नुसार झालं रिडिंग मध्ये चुकी असले 100% दुरुस्त करून द्या काही अडचण नाही. एप्रिल मे आणि जून हे उन्हाळ्याच्या महिन्यात आता पाऊस नाही ह्यात आमचं रिडिंग वाढणार नाही कारण त्याचा वापर हा कंपल्सरी आहे. ह्यात बिल वाढलं आमचं काय दुमत नाही. पण तुमचं जो जानेवारी मार्च पर्यंतचा स्लॅब आहे दिवाळीपासून त्यामध्ये थंडीचे दिवस असतात फॅन कोण वापरत नाही त्यावेळी युनिट हे फरक पडतो. कमी आहे. असं असेल तर आम्हाला काय अडचण नाही. पण कायमच बिल जर प्रत्येक वेळी वाढत असेल तर ते जर नाही, तुम्ही चेक तसं काय असलं तर साहेब तुम्ही पर्टिक्युलर असं नाव द्या मी स्वतः पाहिलं तर चेक करून तुम्हाला 100% पण तिथे सोल्युशन आता सध्या तर माझं मीटर चालू आहे काही विषय नाही आता तर काही करू नका ही माझी त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांचं जुनं मीटर आहे तेच ठेवा त्यांच्यावर स्मार्ट मीटरची जबरदस्ती नको त्या मीटरला हात लावा. बरंच नाही आता तुम्हाला वाटते ना रेटिंग यायला माणसं येतात मी येतो रेटिंग द्यायला बस कारण मला तुम्हाला वाटलं असतं. smart मला- meter चा तुम्हाला- मला तोटा करून घ्यायचा नाही. तोटा नाही तर साहेब तुम्हाला जर काय मीटर बसवला तर फायदा आहेच ना. आता 9 ते 5 ह्याला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत जे युनिट आता पडते मी पाठीमागं बदलले ना मीटर घरचं माझं हा म्हणजे बॅक साईडला मी भाडं त्याच्यात नमस्कार मी सुशील वांदेगरे आज MSCB दोदाळीमध्ये स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांच्या पेठेतली तक्रारी होत्या त्या संदर्भात इथं शरद पाटील साहेब आहेत त्यांना भेटायला आलो होतो. त्यांना मी या ठिकाणी सांगितलं की स्मार्ट मीटरची सक्ती करू नका. आज जुने मीटर चांगले असताना स्मार्ट मीटर बदलण्याची गरज काय आहे आणि अनेक लोकांनी ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवले त्याची बिलं वाढून आलेली होती. त्या संदर्भात मी साहेबांशी या ठिकाणी चर्चा केली की जुन्या मीटरचं रिडिंग कायम येणारे बिल आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतरचं बिल यामध्ये तफावत आढळून येते. त्यामुळे ग्राहकांच्या मध्ये स्मार्ट मीटर बसवायचे का नाही संभ्रम आहे. त्यामुळं तुम्ही कुठल्याही प्रकारची स्मार्ट मीटरची सक्ती करू नका. घरात जर नागरिक नसतील तर परस्पर मीटर बदलू नका आणि ग्राहकाला तुम्ही सांगून सवरून किंवा त्यांची जर परवानगी असेल तरच स्मार्ट मीटर बसवा आणि जे वाढणारे बिल आहेत त्या संदर्भात आपण योग्य तो निर्णय स्मार्ट मीटरबाबत आपण घ्यावा ही विनंती त्यांना मी केलेली आहे. आणि नागरिकांना असं पण सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जर स्मार्ट मीटर बसवलं नाही तर जुन्या मीटरचे रिडिंग घ्यायला कोण येणार नाही. त्या संदर्भात मी साहेबांशी चर्चा केली की ग्राहकांचं आणि MSCBचं नातं घट्ट करायचं असेल तर तुम्हाला जाऊन तिथं रिडिंग घेतलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं की कॉन्टॅक्ट बेसिसवर आम्ही हे दिलेलं असतं त्यामुळं कॉन्टॅक्ट बेसिसची लोकं ती त्या ठिकाणी रिडिंग घ्यायला येतात. पण रिडिंग घेत असताना आता 60% लोकांनी स्मार्ट मीटर बसवलेलं आहे त्यामुळं ती लोकांना ते परवडत नसल्यामुळे ते येणार नाहीत. पण तरी पण ती जागेवर येऊन मीटर रिडिंग घेण्याची आपण त्यांना विनंती केलेली आहे. आणि जर रिडिंग घेतलं नाही उद्या बिलं जर वाढले तर त्याचा रोष आपल्या MSCBवर निघेल. तर या संदर्भात आता सविस्तर त्यांना सांगितले की बुधवार पेठेमध्ये कोणालाही स्मार्ट मीटरची सक्ती करू नका. ज्या नागरिकांना बसवायचे असेल ते बसवतील. धन्यवाद.